नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात पुन्हा एक मोठा खुलासा समोर आला आहे. 4 कोटींची जमीन केवळ 58 लाखात खरेदी केल्याचा धक्कादायक आरोप उघड झालाय. उरण परिसरातील चाणके येथे हा व्यवहार झाला असून या जमिनीची प्रत्यक्ष बाजार किंमत 3 ते 4 कोटींच्या दरम्यान असल्याचं सांगितलं जातंय. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 17 मार्च रोजी खरातला अटक झाली आणि त्याच दिवशी या व्यवहाराची नोटीस प्रसिद्ध झाली. इतकंच नाही तर तो कोठडीत असताना 13 एप्रिलला जमिनीची फेरफार नोंद मंजूर करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. दरम्यान या प्रकरणात त्याचा मुलगा हर्षवर्धन खरात याचीही चौकशी करण्यात आली, मात्र त्याने व्यवहाराबद्दल माहिती नसल्याचं सांगितलं. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून आणखीन कोठडीची मागणी होण्याची शक्यता वर्तवली जाते. आता प्रश्न असा आहे, इतक्या कमी किमतीत हा व्यवहार कसा झाला आणि या प्रकरणात अजून कोण अडकणार? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.